कृष्णाने जी परंपरा सांगितली की हा जो कर्मयोग मी सांगतोय तुला, तो कुठे किती जुना आहे, कोणी कुणाला सांगितला होता, कुठे आधी आपण ऐकला होता, हे सगळं तो सांगतो. ती परंपरा सगळी सुरुवातीला गेल्या वेळी आपण पाहिली होती की तो कृष्ण परमात्मा म्हणतो की मी हा योग विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकूला सांगितला आणि मग तो सगळ्या राजांना, राजर्षींना माहिती झाला असं तो सांगतो. आणि हा अतिशय प्राचीन पुरातन असा योग आहे, रहस्यमय असं हे ज्ञान आहे आणि हे तू माझा सखा आहेस आणि माझा भक्त आहेस म्हणून मी तुला सांगतोय असं सांगितलं. तुझे माझे खूप जन्मत, कारण कृष्णाला अर्जुनाने एक शंका विचारलीच की पहिलं सृष्टीच्या आरंभापासून सूर्य आहे, तू आत्ताचा, तू हे विवस्वानाला किंवा सूर्याला सांगितलंस, हे मी कसं मानू, तेव्हा मग तुझे माझे खूप जन्म झाले वगैरे असं सगळं सांगितलं. मी कसा, मी अज अव्यय असा आहे, मी कशासाठी जन्म घेतो तर साधूंच्या परित्राणासाठी, दुष्कृत्य करणाऱ्या म्हणजे दुष्टकर्म करणाऱ्या, दूषित कर्म करणाऱ्यांच्या विनाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी मी अवतार घेतो असं सांगितलं. आणि माझ्या या सगळ्या गोष्टी, माझा हा दिव्य जन्म, माझं हे दिव्य कर्म जे जाणतात ते मला येऊन कसे मिळतात, त्यांना पुनर्जन्म कसा नसतो हे सांगून मग चातुर्वर्ण्य मी कसं निर्माण केलं आणि मग तूही कसं पूर्वजांनी ज्या तऱ्हेने कर्म केलं तसं कर्म कर, कारण कर्माची गती ही खूप गहन असते. कर्म कशा प्रकारे कुठे कुठे कसं सरकेल आणि कोणतं फळ देईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आपण कितीही सत्कर्म म्हणून एखादी गोष्ट करायला गेलो तरी त्या कर्माला किती वाटा फुटतील आणि ते कर्माचं विकर्म कधी होईल आणि अकर्म कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कर्माची गती गहन असते. म्हणून तू काय कर तर तू फक्त पूर्वजांनी जशी कर्म केली, जे ज्ञाते होते त्यांनी, त्या मुमुक्षूंनी जशी कर्म केली तशी तू कर्म कर. मी तुला कर्म म्हणजे काय, कर्माची संकल्पना काय हे नेमकं सांगेन असं तो सांगतो. मग तिथे अकर्म, विकर्म आणि कर्म अशा 3 संज्ञा कृष्णाने वापरल्या होत्या. तिथे आपण थांबलो होतो. प्रत्येक कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. तुला कर्म म्हणजे काय ते सांगेन, म्हणजे तुझ्या अशुभ गोष्टींपासून तुझी सुटका होईल, तुझी मृत्यूपासून सुटका होईल. एकदा कर्म म्हणजे काय आणि ते कसं करायचं हे तुला कळलं की त्या मृत्यूपासून, अशुभापासून तुझी सुटका होईल असं कृष्णाने सांगितलं होतं. आपण 17व्या श्लोकाला थांबलो होतो. कर्मणो अपि बोद्धव्यम ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यमच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. म्हणजे काय काय जाणलं पाहिजे तर कर्म म्हणजे काय हेही जाणलं पाहिजे, विकर्मणः म्हणजे विकर्माची गती काय किंवा विकर्म म्हणजे काय त्याचं स्वरूप काय तेही जाणलं पाहिजे, आणि अकर्मणःच आणि अकर्म म्हणजे काय हेही जाणलं पाहिजे. कारण गहना कर्मणो गती, कर्माचा जो प्रवास आहे, कर्माची जी गती आहे ती अतिशय गहन आहे. म्हणजे सहज कळत नाही कर्म कोणत्या तऱ्हेने कधी फळेल हे आपल्याला सांगता येत नाही. ते अतिशय गहन आहे तो विषय. कारण एखादं आपण खूप चांगलं कर्म म्हणून, सत्कर्म म्हणून करायला जातो, पण ज्याच्यासाठी आपण ते करतो त्याला जर ते सत्कर्म वाटलं नाही तर त्याचं फळ आपल्याला काहीतरी विचित्र मिळू शकतं, विपरीत कर्म आपल्या हातून घडू शकतं किंवा त्याच्या हातून त्या आपल्या कर्माचं फळ म्हणून आपल्याला मिळू शकतं, त्याच्या हातून एखादं विचित्र कर्म घडून. म्हणून कर्म, अकर्म आणि विकर्म या गोष्टी पहिल्यांदा जाणून घेतल्या पाहिजेत असं कृष्णाने सांगितलं. आता हे काय आहे हो? कर्म म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो. कर्म म्हणजे सगळ्या ज्या जीवन जगण्यासाठी करायला लागणारे जे व्यापार व्यवहार म्हणजे कर्म. पण ज्याला कर्म असं इथे कृष्ण म्हणतोय ते स्वधर्म कर्म असेल तर ते प्रत्येकाचं विहित कर्म म्हणजे त्याच्या स्वभावानुसार त्याला नेमून दिलेलं कर्म किंवा त्याच्या वाट्याला आलेलं कर्म ते कर्म. त्या कर्माची चांगली वाईट फळं नेहमीच माणसाला मिळत असतं. इच्छा धरून कर्म केली तर त्या सगळ्या कर्माची फळं ही माणसाला चांगली वाईट ही मिळतच असतं. आणि अकर्म म्हणजे काय तर कर्माचा पूर्णपणे त्याग करणं, म्हणजे कर्म टाकून देणं, सोडून देणं. म्हणजे एखादा माणूस चालायला जात असेल, समजा कोणीतरी त्याला त्याच्या विरुद्ध तोटे सांगितले चालायला जायचे, त्यांनी चालायला जाणंच सोडलं
तर ते आहे अकर्म. चालण्याची प्रत्यक्ष कृती, त्या कृतीचा त्याग करणं. आजपासून मी चालणार नाही म्हणजे स्वरूपतः त्याग, त्या कर्माचा स्वरूपतः त्याग करणं म्हणजे ते कर्म न करणं म्हणजे अकर्म. न कर्म करणं म्हणजे कर्म न करणं म्हणजे अकर्म. आणि विकर्म म्हणजे काय? तर आता विकर्म म्हणजे इथे तुम्ही जर विनोबाजींची गीता प्रवचनं वाचलीत तर तिथे विकर्माचा एक छान अर्थ दिलाय बरं का. आपल्याला विकर्म म्हणजे जनरली माहिती आहे काय? विपरीत कर्म विकर्म म्हणजे जे कर्म नेहमीसारखं न करता काहीतरी विचित्र केलं जातं ते विपरीत कर्म, किंवा सांगितलेल्याच्या विरुद्ध केलं जाणारं कर्म ते विपरीत कर्म. म्हणजे खरं बोलावं याच्या उलटं जर कर्म केलं तर ते विपरीत कर्म आहे. त्यामुळे विपरीत कर्म म्हणजे विकर्म असं आपल्याला माहिती आहे. पण विनोबाजींनी त्या विकर्माची एक छान व्याख्या, तिथे एक वेगळी व्याख्या सांगितली. त्याचाही विचार करायला हरकत नाही. मात्र या सगळ्याच कर्मांचे जे प्रकार आहेत ते खूप त्या मधले भेद खूप छोटे किंवा अतिशय तरल आहेत. हे विकर्म म्हणजे विनोबाजींनी काय सांगितलं हो? विकर्म म्हणजे विशेष कर्म. विकर्म म्हणजे विशेष कर्म म्हणजे काय? तर एखाद्या दाईने आईसारखं मुलाचं लालन पालन करणं हे झालं कर्म. पण त्यामध्ये विशेषत्वाने तिने आईसारखं लक्ष देणं, प्रेम घालणं त्यामध्ये हे झालं विशेष कर्म. त्या विकर्माला विशेष कर्म हे, त्या विशेष कर्माला म्हणजे तिने जास्त त्यामध्ये प्रेम ॲड केलं स्वतःचं, तर ते झालं विकर्म. असं विनोबाजींची व्याख्या. विकर्माची विनोबाजींची व्याख्या ही अशी आहे. तीही विचारात घेण्यासारखी आहे. पण जनरली सर्वसामान्यतः अकर्म कर्म आणि विकर्म म्हटलं की कर्म म्हणजे नेहमीचं जे विहित कर्म, रेग्युलर जे नित्य कर्म आपण करतो ती कर्म, त्या क्रिया म्हणजे कर्म. अकर्म म्हणजे अशा सगळ्या कर्मांचा त्याग करणं, म्हणजे टोटल ती गोष्ट करायची नाही म्हणजे नाही करायची. म्हणजे अमुक एक गोष्ट उचलून आपण ठेवत असू, ती नाही ठेवायची, तर त्या कर्माचा त्याग करण्यासारखा आहे. म्हणजे अमुक त्यावेळी तिथे समजा पक्ष्यांना पाणी ठेवणे असं आपण करत असू, तर पक्ष्यांना पाणी वस्तुतः म्हणजे तिथे जे आपण कुंडा बिंडा काय भरून ठेवत असू ते न ठेवणं म्हणजे स्वरूपतः शब्दशः जसा एखाद्या गोष्टीचा आपण कीस काढतो की शब्दशः म्हणजे तो वर्ड टू वर्ड बरोबर चूक डब्ल्यूला डब्ल्यू आहे की नाही, केला के आहे की नाही असं जसं बघतो, आणि तसं इथे स्वरूपतः त्याग करणं म्हणजे प्रत्यक्षात ते कर्मच न करणं. म्हणजे तिथे पक्ष्यांना पाणी ठेवायचं म्हणून एखादी वाटी तिथे सरकवून ठेवत असू, ती वाटी तिथे सरकवून ठेवणं नाही, ती भरून ठेवणं नाही, हे न करणं म्हणजे स्वरूपतः त्या गोष्टीचा त्याग करणं म्हणजे अकर्म. म्हणजे एखादी गोष्ट न करणं म्हणजे अकर्म. आणि विकर्म म्हणजे विपरीत कर्म. म्हणजे एखाद्या पक्ष्यांना पाणी ठेवायचं काम हे रेग्युलर कर्म आहे, नेहमीचं कर्म आहे. त्याच्या विपरीत कर्म म्हणजे ती वाटी पालथी घालून टाकणं, तिथे जो त्या पक्ष्यांना दाणे ठेवलेले असतील ते तिथले काढून टाकणं, म्हणजे त्या गोष्टीच्या विरुद्ध कर्म करणं म्हणजे विकर्म. तर ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे, तर तुम्हाला कळतं आणि मग तुम्हाला काय चांगलं काय वाईट आणि काय करता येईल किंवा काय टिकणारं हे कळतं. असं कृष्णाला म्हणायचंय. कर्मणी अकर्मः यः पश्येत् अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत. जो कर्मणी अकर्मः यः पश्येत्, जो कर्म करताना ज्यामध्ये अकर्म पाहतो, आणि अकर्मणीच य कर्मः, आणि जो अकर्मामध्येच कर्म पाहतो. म्हणजे काय हो? हे सगळं थोडंसं गीता अवघड बोलते असं वाटतं, पण यामध्ये परत निष्काम कर्माचाच भाग आहे. थोडंसं साहित्यिक तऱ्हेने सांगितले. कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे काय? अकर्म म्हणजे काय? कर्म न करणं, बरोबर. कर्म केलं की काय होतं? त्या कर्माचं काहीतरी फळ लागतं किंवा फळ मिळतं, आणि कर्म नाही केलं की त्याचं फळ मिळत नाही, बरोबर. म्हणजे अकर्म असेल तिथे फळ मिळणार नाही, हा त्याचा स्वाभाविक परिणाम. मग एखादं कर्म अशा तऱ्हेने करायचं की त्याचं फळ मिळणार नाही, म्हणजे काय होईल की ते कर्म केलं तरी ते न केल्यासारखंच होईल की नाही. म्हणजे समजा आता एरवी आपल्याला फणसाला डायरेक्ट त्याचा तो सोलायला हात घातला तर काय होतं? हाताला चीक लागतो आणि हात खराब होतं.
त्याला तेल लावलं आणि फणसाचे गरे काढले किंवा फणस सोलला, काय होतं? त्याचा चीक लागत नाही. म्हणजे त्या कर्माचा जो लेप लागायचा तो आपल्याला लागत नाही. म्हणजेच तुम्ही फणस सोलला आणि न सोलला सारखंच झालं की नाही? म्हणजे फणस सोलण्याचं कर्म हे कर्म न केल्यासारखं झालं जेव्हा त्याचा हाताला चीक लागला नाही तेव्हा. ह्याला म्हणायचं कर्मामध्ये अकर्म पाहणं. म्हणजे हाती धरलेल्याची गुळगुळीत तर व्हावी पण त्याला जखम होऊ नये. असं मी म्हणजे मागेही पुलंचं हे वाक्य मी उद्धृत केलं होतं की पुलं स्वतःच्या विनोदाबद्दल म्हणायचे, मी विनोद कसा करतो हो, तर हाती धरलेल्याची गुळगुळीत तर व्हावी पण त्याला जखम होऊ नये. म्हणजे न्हावी जसं केस कापताना अशा तऱ्हेने कापतो की त्याची गुळगुळीत तुळतुळीत गोटा व्हावा पण त्याला कुठेही जखम नाही झाली पाहिजे. म्हणजे ते जे आपण वस्तारा फिरवणार त्याचा कुठेही वेदनेचा भाग किंवा त्या जखमेचा भाग झाला नाही पाहिजे. म्हणजेच कर्माचा परिणाम नाही झाला की ते कर्म केलं आणि न केलं सारखंच आहे. कर्म न केल्यासारखंच आहे ते. तुम्ही पाण्यात उतरलात आणि पाणी अंगाला लागू दिलं नाहीत तर पाण्यात तुम्ही उतरलात असं कोणीतरी म्हणेल का? म्हणजेच पाण्यात उतरणं हे कर्म तुम्ही न केल्यासारखं आहे. म्हणजे कर्मणी अकर्म हा य पश्येत याचा अर्थ असा की तुम्ही कर्म करायचं पण ते अशा प्रकारे करायचं की त्याचा लेप लागू द्यायचा नाही. म्हणजे तुम्ही एखाद्याला मदत करायची पण त्याच्याकडून थँक्स गिव्हिंगची अपेक्षा नाही ठेवायची. म्हणजे तुम्ही केलंय कर्म नाही केलंय कर्म हा कुठेही तुम्ही जर सारखं मागे त्या ह्यांना शिरीषबाईंना दिलेल्या साडीवालीचं तुम्हाला गोष्ट सांगितली होती, त्या बाईसारखं सारखं मी साडी दिली मी साडी दिली मी साडी दिली असं म्हणत राहिलात तर काय होतं? ती साडी तुमच्याकडून दिली गेलेली असं वाटतच नाही. पण हेच जर तुम्ही काहीच न बोललात, एकदा दिलं आणि विसरून गेलात, काय होतं? ते दिलं सुद्धा दिल्यासारखं राहत नाही. कारण त्यांच्याकडून ज्यांना दिलं त्यांच्याकडून कुठे बोललं गेलं नाही आणि तुमच्याकडूनही बोललं गेलं नाही तर ते कर्म तुम्ही केलंत असं म्हणायला साक्षी पण कोणी नाही. त्यामुळे ते कर्म केलं असूनही केलं नसल्यासारखं होतं. म्हणजेच जेव्हा तुम्ही कर्मापासून मिळणाऱ्या सुखदुःखांचा लेप स्वतःला लावून घेत नाही तेव्हा ते कर्मणी अकर्म पाहण्यासारखं आहे. कर्म करूनही त्यामध्ये कर्म आपण केलंच नाही. म्हणजे या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही, या हाताचं त्या हाताला. दान करणाऱ्यांनी असं दान करावं की या हाताचं त्या हाताला कळणार नाही असं जे म्हटलं जायचं त्याचा अर्थ काय? की कळू द्यायचं नाही. तुम्ही मिरवत नाही राहायचं मी दिलं मी दिलं मी दिलं. कारण तुम्ही ते मिरवालात की त्याचे सुखदुःख त्याच्या क्रियाप्रतिक्रिया आपल्यापर्यंत येणार. मग कुणाला ते चांगलं वाटणार ते तुम्हाला चांगलं म्हणणार, ज्यांना वाईट वाटणार ज्यांना तुम्ही मुद्दामून केलं तसं वाटणार ते तुम्हाला शिव्या देणार, तर त्याही आपल्यापर्यंत येणार. मग आपल्याला सुखदुःख होणार. त्यापेक्षा बेटर वे तुम्ही सांगायचंच नाही. करायचं कर्म पण त्याबद्दल बोलायचं कुठेच नाही. याला कर्मणी अकर्म हा यः पश्य. त्यामध्ये तुमची इच्छा आसक्ती काहीही राहता कामा नाही. तशी जर ती राहिली नाही तर त्याला म्हणायचं कर्मणी अकर्म हा पश्येत. तर असं जेव्हा होतं तेव्हा तुमच्या कर्मामध्ये अकर्म केल्यासारखंच म्हणजे कर्म न केल्याचाच भाव असतो. या उलट अकर्मणी च कर्मयः म्हणजे द्यायचं अजून काही दिलंच नाहीये, काही केलंच नाहीये, अकर्म आहे. म्हणजे मी युद्ध केला नाही, करणार नाही. आत्ता जी परिस्थिती आहे अर्जुनाची ती कशी आहे हो? मी नाही युद्ध करणार असं म्हणून तो बसलाय. कशामुळे बसलाय? तर त्याला तो प्रतिष्ठेचा प्रश्न वाटायला लागला आहे. स्वजनांच्या जीवाची त्याला काळजी वाटायला लागली आहे. हे काय आहे? कर्म मी युद्ध कर्म करणार नाही, युद्धाचा मी त्याग केला असं म्हणता म्हणता मनातून त्या युद्धाचं चिंतन चालू आहे. त्या युद्धाने अमुक होईल, त्या युद्धाने तमुक होईल, त्या युद्ध केलं तर आमका नाश होईल तमकं होईल. म्हणजे जो नाश तुला स्वतः तू हातात युद्ध करायसाठी तलवार घेऊन करणार नाहीयेस तो तुझ्या मनाने तू करतोयस चिंतनातून. म्हणजे अकर्मणीच कर्मयः जो कर्म करत नाहीये प्रत्यक्ष. अर्जुन बसून राहिलाय, मला नाही युद्ध करायचं, ते खुशाल मला मारत, मी युद्ध करणार नाही असं म्हणून तो बसून टाकलाय त्यांनी. म्हणजे अकर्म अवस्था आहे त्याची, कर्म न करण्याची अवस्था आहे. पण मनात चिंतन काय चाललंय की यामध्ये एवढे लोक मरतील, मग कुलनाश होईल, मग वर्णसंकर होईल. म्हणजे युद्धाचे त्या कर्माचे जे परिणाम आहेत त्याचं चिंतन मनाने घडतंय. म्हणजेच काय आहे
ते प्रत्यक्ष कर्म केल्यासारखं आहे. त्याला भीती वाटतेय, त्याची बोबडी वळतीये, हे काय आहे, हे कसले परिणाम आहेत? तर ते समोर तो नाश वगैरे त्याला दिसतोय, कल्पनेत का होईना त्या नाशाच्या कल्पनेत तो जातोय. त्यामुळे ती भीती, तो त्रास, ते दुःख तो सगळं अनुभवतोय. म्हणजे अकर्मणीचं कर्म हा अशी गोष्ट आहे त्याची. पण म्हणजे असं होतं जेव्हा, तेव्हा काही वेळा विपरीत कर्म, चुकीचं पण कर्म घडतं. म्हणजे तो अकर्म, तो युद्ध टाळतोय, म्हणजे फक्त कर्माचा त्याग करतोय नाही, तर तो स्वधर्मरूपी कर्म टाळतोय, म्हणजे विपरीत कर्म करतोय. जे त्याचं आतापर्यंत काम काय आहे, क्षत्रियाचं युद्ध करणं हे काम आहे. पण त्या म्हणजे एकीकडे अकर्म होत आहे त्याच्याकडून, म्हणजे तो युद्ध करत नाही आहे, शांत बसून राहिलाय. आणि दुसरीकडे विकर्मही होत आहे. का? तर विपरीत कर्म होत आहे त्याच्याकडून. शांतीच्या भाषा बोलतोय तो. जो क्षत्रिय आहे, ज्यांनी अन्यायाचा प्रतिकार करायचा, तो पाप पुण्याच्या ब्राह्मणांसारख्या गोष्टी बोलतोय. आणि मला पाप लागेल, तुला पाप लागेल, अमकं तमकं असं सगळं पापाच्या पुण्याच्या गोष्टी बोलायला लागलाय. संन्यासाच्या गोष्टी बोलायला लागलाय. हे काय आहे? हे विकर्म आहे, विपरीत कर्म आहे, त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध कर्म आहे. म्हणजे हे असं होत आहे. मग कर्मणी अकर्म हा या पश्चेत अकर्मणीच कर्म यहा स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्म करत. पण हे सगळं ज्याला कळतं ना, हे आत्ता त्याला कळत नाहीये. आत्ता अर्जुनाला कळत नाहीये आपलं काय चाललंय. पण ज्याला हे खऱ्या अर्थाने कळतं की कर्म करणं आणि ते निष्काम भावनेने करणं हे कर्म न करण्यासारखंच आहे. आणि जर आपण कर्म टाळलं, कर्माचा त्याग केला आणि त्याच्या कल्पनांची म्हणजे त्याच्या परिणामांचा विचार केला, चिंतन केलं, तर ते कर्म करण्यासारखंच आहे. हे ज्याला खऱ्या अर्थाने कळतं तो बुद्धिमान. आत्ता तुला हे कळत नाही. अर्जुनाला तो हे का सांगतोय की ज्याला हे कळतं तो बुद्धिमान? तर आत्ता तुला हे कळत नाहीये. स बुद्धिमान मनुष्येषु, ज्याला हे कळतं तो माणसांमध्ये बुद्धिमान असतो. आणि स युक्त कृत्स्न कर्म करत, आणि तो खऱ्या अर्थाने माझ्याशी युक्त असतो, परमात्म्याशी जोडला गेलेला असतो. आणि कृत्स्न कर्म करत, तो पूर्णपणे त्याचं जे संपूर्ण कर्म आहे ते तो करत असतो. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहो पंडितं बुधाः. ज्याची सगळी कामं, समारंभाः, नुसती कामं नाहीत बरं का. आरंभ म्हणजे काम आणि समारंभ म्हणजे कर्तव्य म्हणून तो जी काही कामं करतोय ती. यस्य सर्वे समारंभाः म्हणजे यज्ञ, दान, तप किंवा उपजीविका याच्यासाठी जी नित्यकर्म त्याला करणं गरजेचं आहे, ती जो करतोय ती कशी करतोय? काम संकल्प वर्जिताः. यस्य सर्वे समारंभाः म्हणजे जी यज्ञ, दान, तपादी कर्म आहेत, जी त्याला नित्यकर्म म्हणून सांगितली गेलेली आहेत, ती कर्म त्याला समारंभाः. आरंभ आणि समारंभ यामध्ये फरक काय? आरंभ म्हणजे सगळ्या प्रकारची कर्म आणि समारंभाः म्हणजे ही यज्ञ, दान, तपादी किंवा उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणारी नित्यकर्म, त्यांना समारंभाः असं म्हटलंय. ते पण त्यामध्ये कसं असतं, यज्ञ, दान, तप ही जी पूर्वी लोक करायची, ती यज्ञ कशासाठी केले जायचे? तर स्वर्ग कामो यजेत, म्हणजे स्वर्गप्राप्तीसाठी यजन करावं, यज्ञ करावेत असं सांगितलं जायचं. त्यामुळे स्वर्गप्राप्ती हा हेतू यज्ञाच्या मागे असायचा. दानाच्या मागे पुण्यप्राप्ती हा हेतू असायचा. त्यांनी कारण खूप दानं केली की सुद्धा स्वर्ग मिळतो असं म्हणलं जायचं. म्हणून यज्ञ, दान आणि तप सुद्धा ठराविक विशिष्ट पुत्रप्राप्ती व्हावी, राज्यप्राप्ती व्हावी, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी, संकल्पांनी तप केली जायची. पण ही सगळी तप किंवा यज्ञ किंवा दान हे सगळे समारंभाः म्हणजे ही जी सगळी कर्म आहेत, विहित कर्म आहेत, ती काम संकल्प वर्जिता, काम आणि संकल्प यांनी वर्जित असलेली, ज्याची असतात, म्हणजे ज्यांच्या मनामध्ये कसलीही इच्छा नसतात या बाबतीतल्या, या कोणतेही संकल्प नसतात. आता इच्छा आणि संकल्प यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? इच्छा आणि संकल्प यामध्ये काय फरक आहे? तर इच्छा म्हणजे अमुक एक गोष्ट हवी, ही झाली इच्छा. आणि मी हे करेन, मी ते करेन, मी असं करेन, मी तसं करेन, हे काय आहेत? याला म्हणायचं संकल्प. म्हणजे अशा कल्पना करणं की मला हे मिळेल, मग मी हे करेन, मग ते करेन, असे जे आहेत ते असतात संकल्प. आणि हे संकल्प किंवा अशा इच्छा ज्या कर्तव्यांबाबत किंवा ज्या कर्मांबाबत आपल्याकडे नसतात, यस्य सर्वे समारंभाः
काम संकल्पवर्जिता, म्हणजे ज्याचं यज्ञ, ज्याचं दान, ज्याची तप, ही सगळीच्या सगळी कशासाठी असतात, तर कशाहीसाठी नाही, काही मिळवायसाठी नाहीत, काही त्याच्या मागे इच्छा नाही, काही कल्पना नाहीत, काहीच नाही ज्याच्या मागे, अशी ज्याची कर्म असतात, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधाः, त्याची ती सगळी कर्म ही ज्ञानरूपी अग्नीनी दग्ध झालेली असतात. ज्ञानरूपी अग्नीनी दग्ध झालेली असतात. म्हणजे काय, तर ज्ञान हे प्रकाशरूप आहे, ज्ञान हे तेजरूप आहे. तर त्या तेजस्वी अशा ओजस्वी अशा ज्ञानाने होतं काय, तर ज्याची सगळी कामं, ज्याची सगळी कर्म ही वासना आणि कल्पना यांच्या पलीकडची असतात, त्यांच्या शिवाय त्यांनी रहित असतात. सगळी कर्म कशी असतात, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, ज्ञानरूपी अग्नीनी ती कर्म सगळी दग्ध झालेली म्हणजे जळून गेलेली असतात. इथे ज्ञान हे तेजस्वी असतं, त्या तेजस्वी ज्ञानाने ती दग्ध झालेली असतात. इथे एक मला नेहमी संत वचन आठवतं, बीज भाजून केली लाही. एकदा बी भाजलं गेलं आणि त्याची लाही झाली की परत ते रुजत नाही. त्याची लाही झाली की ती लाही म्हणून खाता येते, पण ते परत रुजत नाही, ते परत अंकुरत नाही. तसं एकदा याची सगळी कर्म नाहीशी झाली की, म्हणजे कर्म जळून गेली की म्हणजे काय हो, कर्म जळली की म्हणजे सगळं नाहीसं होतं, तुम्ही कर्म केलेली तर नाही. त्या कर्मांची फळं देण्याची जी शक्ती असते, आपण बघा कुठलंही कर्म केलं की त्याचं फळ मिळतंच असं आपण म्हणतो. म्हणजे नकळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, बरोबर असं आपण म्हणतो. म्हणजे कुठलंही कर्म हे अगदी नकळत जरी घडलं तरी ते फळ देतच. ही जी त्याची फळ देण्याची अपरिमित अशी शक्ती आहे कर्माची, ती शक्ती त्याची नाहीशी होते. कर्म सगळी जळून जातात म्हणजे काय होतं, ज्ञानरूपी अग्नीनी ती सगळी कर्म जळून जातात म्हणजे काय होतं, कर्म तर घडलेली दिसतात आणि तरीही तुम्ही म्हणता की ती जळून जातात, तर म्हणजे काय होतं, तर त्याची जी फळं देण्याची शक्ती असते. म्हणजे संत आपल्याशी वागताना नेहमी व्यवहारात वागताना दिसतातच की हो, संत आपल्याशी सगळे आपल्यासारखे वागतानाच दिसतात. आपल्यासारखेच आपण जसे वागतो तसेच संसारामध्ये संतही वागताना दिसतात, पण त्यांना त्या कर्मांची फळं मिळत नसतात, कारण त्या कर्मांची फळं केव्हाच त्यांच्या ज्ञानरूपी अग्नीने जाळून टाकलेली असतात. म्हणजे कर्म फळं देण्याची जी कर्मातली शक्ती असते तीच संपलेली असते. बीज भाजून केली लाही अशी त्यांची अवस्था असते. त्यामुळे त्या कर्मांचा लेप त्यांना लागत नाही. म्हणून बुधा हा म्हणजे विद्वान लोक अशा माणसाची जी कर्म असतात त्यांना ज्ञानाग्नी दग्ध झालेली, ज्ञानरूपी अग्नीनी दग्ध झालेली आहेत ती कर्म त्याची, असं म्हणतात. तमाहु पंडितम बुधाः, आणि त्याला पंडित म्हणजे विद्वान म्हणतात लोक. आपण संत म्हणतो आणि विद्वज्जन त्यांना पंडित म्हणतात, म्हणजे ज्ञानी म्हणतात असा त्याचा अर्थ. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. ते काय करतात, कर्मफलासंगम त्यक्त्वा, कर्मफळामधली आसक्ती टाकून ते नित्यतृप्तो निराश्रयः, ते नित्यतृप्त म्हणजे आत्मतृप्त असतात. त्यांना कुठेही तृप्तीसाठी बाई मी तहानलेली आहे असं करत सगळीकडे त्यांना फिरावं लागत नाही. ते तृप्तच असतात. त्यांना खायला प्यायला मिळो न मिळो, त्यांना कोणी चांगलं वाईट म्हणो न म्हणो, त्यांना काही फरक पडत नाही. ते नित्य तृप्त असतात, ते आत्ममग्न असतात, ते आत्मानंदामध्ये मग्न असतात. निराश्रया, त्यांचं कशावरही काही अवलंबून नसतं. आपल्याला कसं आपण कुणाच्या तरी आश्रयाने सारखे राहत असतो. आम्हाला कुणीतरी चांगलं म्हणावं ही पण आपली गरज असते. त्यांनी लगेच आपण टवटवीत होतो. कुणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं, कोणीतरी आपल्याला नावं ठेवली की लगेच आपण कोमेजतो. म्हणजे हे काय आहे, कुणाच्या तरी आश्रयाशिवाय आपण राहू शकत नाही. माणूस आहे, समाजशील प्राणी असतो आपण, त्यामुळे असं होतं. पण हा जो आहे ज्याची कर्म ज्ञानाग्नीनी दग्ध झालेली असतात, तो कसा असतो, कर्मफलासंगम त्यक्त्वा, कर्मफलाची आसक्ती टाकून तो नित्यतृप्त आणि निराश्रय
त्याला कसलाच आश्रय, कुठलाही आधार त्याला लागत नाही. कर्मणी अभिप्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा. मी जे आत्ता म्हटलं की ते कर्म करत नाहीत का? कर्म करतात, पण त्यांना लेप कशाचाच लागत नाही. म्हणजे ते कर्म करतात सगळी. नाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, पण त्यांना कसलाच लेप लागत नाही. त्यांनी केली कर्म तरी न केल्यासारखीच असतं. म्हणजे काय? नित्यकर्म नाथ महाराज पण करत होते, पण त्यातल्या कुठल्याच नित्यकर्मातून होणाऱ्या सुखदुःखांशी ते बांधील नव्हते. त्यांना त्या सुखदुःखांशी काही देणं घेणं नव्हतं. म्हणजे त्यांचा मुलगा त्यांच्यावर रागवायचा, त्यांचा रागराग करायचा, पण ते कधीच त्यामुळे दुःखी, उद्विग्न, खिन्न झाले नाहीत. ते ॲज युजल जसे एखादा बाप, प्रेमळ बाप मुलाशी वागतो तसेच वागायचे. त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडायचा नाही. पण तरीही बापलेकाचं नातं, बापलेकांचे व्यापार व्यवहार व्हायचे की नाही तर होत होते, पण त्यामध्ये कुठेच ते गुंतलेले नव्हते. त्यामुळे हरिपंडितांनी त्यांना नावं ठेवली तरी त्यांना कधी राग आला नाही, किंवा हरिपंडितांनी त्यांचा रागराग केला तरीही ते कधी त्याला म्हणाले नाहीत काही, म्हणून म्हणजे त्यांनी त्याला नावं ठेवली नाही. म्हणजे कर्म ते करतात. बाप मुलाचा व्यवहार बाप मुलासारखा होत होता, पण कधीही ते हरिपंडितावर रागवले नाहीत, किंवा फार हरिपंडिताला त्यांनी अगदी प्रेमाने जवळ केलं असंही केलं नाही. म्हणजे कुठल्याच गोष्टी त्यांच्या बाबतीत त्यांनी कर्म केली तरी त्यांना त्याचा लेप लागत नाही. त्यांनी कर्म केली तरी त्यांनी ती केलेली नाही असं होतं. कर्मणी अभिप्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा. म्हणजे आता कृष्ण युद्धामध्ये सगळीकडे होता, किंबहुना कृष्णच युद्धाचा करता धरता हारता होता असं आपल्याला माहिती आहे. कृष्णानेच अर्जुनाला युद्ध प्रवृत्त केलं हे आपण बघतो, पण तरीही त्याला त्याचा काही लेप लागला होता का? त्याच्या बाबतीत असं कधी काही घडलं होतं का? हां, तुम्ही म्हणाल एकदा तो गेला होता की भीष्मावर धावून, म्हणजे मी हातात हे धरणार नाही, हातात नधरी शस्त्र करी मी, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती, पण तरीही एकदा तो भीष्मांवर धावून गेला होता. असं झालं होतं की हो, पण ते झालं होतं म्हणजे ते कृष्णाने दाखवलं होतं की कसा परमात्मा देखील अवतार घेतला की सामान्य माणसासारखा वागतो. पण म्हणजे त्याला त्याचा लेप लागला होता का? तो खरंच चिडला, रागवला आणि काही केलं होतं का? नाही केलं. तसं जर असतं तर केव्हाच त्यांनी युद्धाला सज्ज झालं पाहिजे होतं, पण ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे तो कर्म करत असतो, पण ते कर्म न केल्यातच जमा असतं. म्हणजे तो काही नैव किंचित करोति सहा. तो कर्मामध्ये रत असतो, कर्म करताना दिसतो, पण त्यामध्ये कुठेच तो नसतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी संसार केला, 4-4 त्यांना मुलं बाळं झाली, त्यांनी लग्न केलं, त्यांनी व्यापार व्यवहार केला, पण त्यामध्ये तोटा झाला व्यापारात, त्यांना त्याचा काही लेप. त्यामुळे ते दुःखी झाले, त्रासून गेले. त्यांनी देवाकडे मला बाबा माझं गेलेली हे परत कर सावकारी असं कुठे मागितलं असं दिसत नाही. म्हणजे त्यांनी केलं कर्म तरी ते केलं कर्म असं कधी जाणवलं नाही. निराशी हि यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम करव कुर्वन नाप्नोति किल्बिषम. ते कसे असतात? निराशीही. त्यांच्याकडे कुठलाच आशा प्रकार नसतो, अपेक्षा प्रकार नसतो. यांनी मला हे द्यावं, त्यांनी मला, आपण बघा अनेकदा कुणीतरी काहीतरी द्यावं म्हणून काहीतरी करत असतो. म्हणजे बाकी काही नाही तरी जाऊ दे, तो चांगलं तर म्हणेल ना मला, माझं नाव काढेल असं म्हणून काहीतरी कुणाला तरी दे घे असे व्यवहार आपण करतो. पण असं ह्याचं काही नसतं. हा निराशीही, कुठल्या प्रकारची अपेक्षा, आशी म्हणजे अपेक्षा कुठलीच त्याच्याकडे नसते. आणि यतचित्तात्मा म्हणजे ज्याची मन, इंद्रिय, देह सगळं ज्याच्या ताब्यात असतं. म्हणजे त्या सगळ्यावर त्याचं नियंत्रण असतं. काय वागायचं, कुठे वागायचं, कसं वागायचं हे ज्याला माहिती आहे, ज्याची इंद्रिय विषयांच्या मागे धावत नाहीत, असा तो असतो. त्यक्त सर्व परिग्रह. आणि त्यांनी सगळ्या प्रकारचा परिग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिग्रह करणं म्हणजे साठवण करणं, साठेबाजी करणं. म्हणजे आपण बघा मध्ये करोनाच्या काळात हे मिळणार नाही, ते मिळणार नाही म्हणून किती काय काय गोळा घालून ठेवलं होतं. म्हणजे माणूस इतकी काळजी करतो उद्याची किंवा भविष्याची की बापरे उद्या नाही मिळालं तर, उद्या हे नाही मिळालं तर, उद्या ते नाही मिळालं तर, म्हणून खूप साऱ्या गोष्टी आपण साठवून ठेवल्यानंतर ते जास्त झालं सामान, कारण नंतरही सगळं सगळ्या वेळी मिळत राहिलं. एखादीच गोष्ट एखाद वेळी मिळाली नसेल, पण जनरल नाही तर अशा सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. वाटलं होतं तसं आणि तेवढं काही कडक लॉकडाऊन झालं नाही असं म्हणा, किंवा आपल्याला कमीत भागवण्याची सवय लागली म्हणा. पण आपल्याला असा काही तुटवडा पडला नाही, पण तरीही घाबरून आपण काय काय साठवलं होतं.
पण असं हा माणूस जो असतो ज्याची सगळी कर्म त्या ज्ञानरूपी अग्नीने जाळून टाकलेली असतात, तो कुठल्याही बाबतीत असा परिग्रह करणारा म्हणजे साठवून ठेवणारा नसतो. तो काहीच साठवून वगैरे सगळा संग्रह त्यांनी वाटून टाकलेला असतो. साठवून ठेवलेला नाही, वाटून टाकलेला असतो. शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. आणि तो फक्त आणि फक्त म्हणजे तो काही सकाम कर्म जी यज्ञदान तपादी सकाम कर्म करतात ना लोक गृहस्थ धर्मामध्ये, ती पण तो करत नाही. तो फक्त आणि फक्त शारीर कर्म करतो. शरीराशी संबंधित म्हणजे स्नान लेपन वगैरे जी कर्म आहेत, स्नान संध्या वगैरे, ती कर्म जी शरीराशी संबंधित आहेत, जी खाणं पिणं ही कर्म आहेत जी शरीराशी संबंधित आहेत, ज्यामध्ये शारीर कर्मांचा म्हणजे शारीर क्रियांचा अंतर्भाव आहे, अशी फक्त शरीरासाठी लागणारी शरीराशी संबंधित शरीरांनी केली जाणारी अशी कर्म तो फक्त करतो. आणि तरीही त्याला किल्बिष म्हणजे पाप लागत नाही. का? सगळी देहाशी संबंधित कामं जी करतो आपण तेव्हा म्हणजे स्नान करतो किंवा आणखी काही गोष्टी धारण करतो, ती धारण करणारी जी वस्त्र आपण धारण करतो त्यासाठी काही किड्यांना मारलं जातं किंवा असं काही काही असतं ना, किंवा पण त्यामध्ये किंवा स्नान करताना काही सूक्ष्म प्राण्यांची हत्या होते, जीवाणूंची हत्या होते वगैरे वगैरे असं मानलं जातं काही ठिकाणी. तर त्या सगळ्या गोष्टी येतातच ना स्नान लेपनादीमध्ये किंवा स्नान वस्त्रधारण वगैरे यामध्ये. पण त्यामधलं कुठलंही पाप त्यांना लागत नाही. कारण का? तर त्यांचं मनच नसतं कशात. त्यांची इच्छा वासना आसक्ती कुठेच नसते. ना त्या कपड्यात असते, ना स्नानात असते, ना स्नानाच्या पाण्यात असते. कुठेच ते चिकटलेले नसतात. त्यामुळे त्यांना काहीच प्रश्न येत नाही. ते काम करत राहतात, फक्त त्यांना पाप लागत नाही. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धौ असिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. त्यांना जे सहज मिळतं ना, यदृच्छा लाभ, यदृच्छा हा शब्द खूप महत्वाचा. यदृच्छया प्राप्तम यद, हे जे सहज मिळतं, तुमची इच्छा असते म्हणून नाही. काही वेळा बघा आपल्याला आपल्या इच्छेने काही गोष्टी मिळतात, काही गोष्टींना परेच्छा प्रारब्ध असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्याला वाटतं म्हणून आपल्याला एखादं काम करावं लागतं, त्याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध. असं दुसऱ्याची इच्छा म्हणूनही काही गोष्टी आपल्याला मिळत असतात. तर इथे दोन्ही नाही आहे, दुसऱ्याची इच्छाही नाही आहे, स्वतःची इच्छाही नाही आहे, पण सहज जाता जाता, आपण ज्याला म्हणतो सहज जाता जाता अमुक एक गोष्ट मिळाली, म्हणजे उठाउठी ते कर्म केलं. म्हणजे काय? उठाउठी म्हणजे जाता 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 येता ते कर्म घडलं. तर तसं यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. तो कसा असतो? यदृच्छा लाभ संतुष्टो, सहज मिळाली एखादी गोष्ट तर त्यामध्ये समाधानी असतो. म्हणजे तो ही पण चिकित्सा करत नाही की ही अशी मलाच का मिळाली, दुसऱ्याला का नाही मिळाली, इतकीच का मिळाली, तितकीच का नाही मिळाली, असला तो काही चिकित्सा करत बसत नाही. मिळालंय ना जाता जाता, ओके, ईश्वर इच्छा, रामाची इच्छा असं म्हणून सोडून देतो. काही लोक अशी असतात बघा. आता तुम्हाला गंमत सांगते. यदृच्छा लाभामध्ये जाता जाता कुठेतरी प्रसाद वाटप चाललेलं असतं. आपण तिथले काही रहिवासी नसतो, त्या भागात आपण सहज कुणाकडे तरी म्हणून जाता जाता गेलेले असतो. जाता जाता तेही ठरवून, वेळ ठरवून वगैरे गेलो नसतो. जाता जाता मनात येतं आपण तिथे जातो आणि आपल्याला सहज हातावर प्रसाद मिळतो. तर तो असतो यदृच्छा लाभ. काही लोकांना असा प्रसाद जर खाल्ला आणि छान वाटला ना, ते परत दुसरीकडून जातात आणि हात पुढे करून प्रसाद घेतात. म्हणजे सहज मिळालेल्या गोष्टीत पण त्यांना संतोष नसतो. किंवा समजा तुम्हाला हातावर दिला, त्याच वेळी दुसऱ्यालाही हातावर तुम्ही त्यांना दिलेला बघितला, तर तुमच्या हातावर जेवढा ठेवला गेला त्याच्या पलीकडे जरा थोडासा हात ढिला करून त्यांच्या हातावर घातला गेला असेल तर तुम्ही लगेच म्हणता, बरं मला एवढाच दिला, त्यांना जास्त दिला. अरे जाता जाता झालेला लाभ आहे ना तुम्हाला, मग त्यामध्ये कसला तुम्हाला मागे पुढे मत्सर. मला जास्त नाही दिलं, मला एवढंच दिलं, त्याला जास्त दिलं. किंवा समजा त्यांनी पहिल्यांदा एवढ्या अशा ह्याच्यामध्ये प्रसाद वाटले असतील आणि नंतर त्यांच्याकडे जास्त उपलब्ध झाला प्रसाद म्हणून नंतर त्यांनी द्रोण आणून वाटायला सुरुवात केली, तर तुम्ही लगेच म्हणता आम्हाला अगदी एवढ्याशा बुटकुल्यात मिळाला, त्यांना द्रोणभर प्रसाद मिळाला, ही पार्शिलिटी नाही का, असा नाही प्रसाद वाटू, प्रसादात कधी असं नाही करू का. रे बाबा, तुला जाता जाता मिळालाय ना, नाही तू त्या प्रसादासाठी काही केलं नाहीयेस ना, काही दिलंयस,
ना काही तेथे प्रसादासाठी गेलाय, सहज म्हणून तुझ्या हातावर पडलाय ना, मान ना त्यामध्ये समाधान की गंगा मैयाचा प्रसाद मिळाला, किंवा कोणीतरी कुठेतरी जाऊन आलं त्याचा मावंद होतं त्याचा प्रसाद मिळाला, का नाही हो तुम्हाला संतोष वाटत? पण नाही होत असं काही वेळा. काही वेळा त्यातही मला कमी त्याला जास्त असा विचार पडतो, असा विचार होतो. अगदी आमच्या इकडे निवडणुकांच्या वेळी वाटतात ना लोक काय काय, कुणी भांडी वाटतं, कुणी साड्या वाटतात. त्या साड्या वाटपात सुद्धा मी एकदा अशी गंमत बघितली होती की 2 बायका बोलत चालल्या होत्या की त्यांना मिळालेल्या साड्यांबद्दल चर्चा, काय साड्या वाटल्या ना, अमुक तमुक. आणि तरी बरं त्या अमक्या काकूंना ना असा रंग मिळाला, मला वाटत होतं की तो रंग आपल्याला का नाही मिळाला. अरे जाता जाता त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेली गोष्ट आहे, जी तुमच्या वाटणीची नाही, तुमच्यासाठी ठेवलेली नाही, तुमच्या हक्काची नाही. तुम्हाला जाता जाता तुम्ही त्या भागात चाललाय आणि तिथे वाटप चाललंच आहे म्हणून लगे हात तुम्हाला मिळाली आहे, तर का त्याच्यामध्ये कसलं आलंय तरतम. पण असं होत नाही अनेकांचं, म्हणून सांगावं लागतं यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सराः. तो कसा असतो, जो हे सगळं जाणतो, माझं तत्व, या कर्म आणि अकर्म आणि विकर्म या सगळ्याचं स्वरूप जाणतो, ज्याला ज्ञान झालेलं असतं, तो कसा असतो, तर तो यदृच्छा लाभ संतुष्टो असतो. त्याला सहज मिळालेल्यामध्ये तो संतुष्ट असतो. तो द्वंद्वांच्या पलीकडचा असतो. चांगलं वाईट, गार गरम, काही त्याला ही जी परस्पर विरोधी भावभावना असतात ना, त्या खेळात तो कधीच असत नाही. खरं खोटं, तर यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. द्वंद्वातीत म्हणजे तो त्या सगळ्या शीत उष्ण थंड, म्हणजे चांगलं वाईट, खरं खोटं या सगळ्या भावभावनातून तो पलीकडे असतो. आणि विमत्सरः, मी म्हटलं तसं, विगतः मत्सरः यस्मात् सः विमत्सरः. विमत्सरची फोड अशी आहे, विशेष मत्सर असा अर्थ केला जाईल, पण तसं नाही आहे. विमत्सर म्हणजे विगतः मत्सरः यस्मात् सः, ज्याच्यामधून मत्सर निघून गेलाय, ज्याच्या मनात मत्सराची भावनाच नाही. जेथे नाही दुसरी परी राग यावा कोणावरी, असं समर्थ म्हणतात. राग कुणाबद्दल येतो, कधी येतो, तर हा मी आणि हा दुसरा कोणीतरी, हा माझा आणि हा दुसऱ्याचा. असं असेल तर मला हे मिळालं किंवा माझ्या माणसाला मिळालं त्याला मिळालं नाही, किंवा त्याच्या माणसाला मिळालं मला मिळालं नाही, म्हणून राग बी, म्हणून मत्सर. पण जेथे नाही दुसरी परी, दुसरं काही नाहीच आहे कोणी, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, सगळीकडे मीच आहे, सगळीकडे ते चैतन्यच आहे, असं जेव्हा वाटतं तेव्हा मत्सराला जागाच नसते. त्यामुळे ज्याच्यातून मत्सर नाहीसा झालाय, निघून गेलाय, तो विमत्सर. तर तो तसा विमत्सर म्हणजे मत्सर रहित असतो. आणि समसिद्धौ असिद्धौच कृत्वा अपि न निबध्यते. तो सिद्धी आणि असिद्धी म्हणजे यश किंवा पराजय, पराभव, अपयश यांच्या बाबतीत समान असतो, समान बुद्धी असलेला असतो. त्याला काही वाटत नाही की हे मला यश मिळालं, मी विजयी झालो म्हणजे काहीतरी ग्रेट केलं, किंवा मी पराजय माझा झाला म्हणजे माझं काही वाईट झालं, असं त्याला काही वाटत नाही. तो दोन्ही बाबतीत समान असतो. आणि कृत्वापि न निबध्यते, तो कामं करतो सगळ्या प्रकारची, पण त्यामध्ये अडकत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. त्याची आसक्ती गेलेली असते, तो मुक्त झालेला असतो सगळ्यामधून. ज्ञानावस्थित चेतसः, आणि त्याचं मन फक्त ज्ञानामध्ये, त्या आनंदामध्ये, त्या प्रकाशामध्ये, त्या तेजामध्ये विलीन असतं किंवा स्थित असतं, स्थिर असतं. आणि मग तो काय करतो, यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. यज्ञासाठीच्या भावनेने तो कर्म करतो आणि मग त्यामुळे समग्रम प्रविलीयते, त्याचं सगळं कर्म हे प्रविलीयते म्हणजे प्रकर्षेण विलीयते. शब्द बघा पुन्हा, नुसतं विलीयते, नुसतं लियते म्हटलं असतं, नाही होणं. विलीन होणं म्हणजे विशेषत्वानी लीन होणं म्हणजे लय पावणं. आणि प्रविलीयते म्हणजे प्रकर्षेण विशेषत्वेन लीयते म्हणजे अतिशय प्रकर्षाने ते विलीन होणं म्हणजे नाहीसं होणं, म्हणजे टोटल नाहीसं होतं. समग्र कर्म त्याचं जळून जातं किंवा लीन होतं, नाहीसं होतं. म्हणजे काय, यज्ञाय आचरतः कर्म म्हणजे सांगितलं तुम्हाला मी मागेही, यज्ञ ही एक भावना आहे, ती एक निष्ठा आहे. यज्ञ म्हणजे अर्पणाची, समर्पणाची, त्यागाची भावना म्हणजे यज्ञ कर्माची भावना. यज्ञ कर्म करणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट देऊन टाकण्याच्या भावनेने कर्म करणं. स्वधर्म कर्म हाच एक यज्ञ आहे. का,
तर हे मला करायचंय, कर्तव्य भावनेने कर्म करायचंय, बाकी काहीही त्याच्यातून अपेक्षा करायची नाहीये. ही जी, नाहीतरी यज्ञामध्ये काही वेळा सकाम तऱ्हेने यज्ञ करतात, स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ, अमक्यासाठी यज्ञ, तेव्हा ते असतं बरोबर. पण नाही तर फक्त त्या देवतेला थँक्स गिव्हिंग म्हणून यज्ञ, त्याची माफी मागायची, क्षमा मागायची म्हणून यज्ञ, हा जो भाव असतो तेव्हा काय असतं, तेव्हा तिथे कोणतीही अपेक्षा नसते, कोणतीही आशा इच्छा तिथे गुंतलेली नसते. त्यामुळे असं जे कर्म असतं ते यज्ञार्थ कर्म असतं. आणि असं कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा समग्रम प्रविलीयते, म्हणजे नुसतं गवत अग्नीने जळणं वेगळं, आणि गवताच्या गंजीला आग लागली की गवत तर जळतंच पण गंजी पण पेटून जाते, म्हणजे निघून जाते, नाहीशी होते. तसं कर्म नाहीसं होतं ज्ञानरूपी अग्नीनी. म्हणजे या जन्मातलं कर्म तर नाहीसं होतंच, म्हणजे त्याचं फळ तर मिळत नाहीच, पण मागच्या जन्मातली जी संचित कर्म असतात, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण अशी 3 कर्माचे प्रकार असतात. संचित म्हणजे वर्षानुवर्ष नाही, जन्मोनुजन्मी साठत आलेलं कर्म ते असतं संचित कर्म. या जन्मात ज्याची फळं मिळणार आहेत ते असतं प्रारब्ध कर्म. आणि या जन्मात आपल्याकडून जी कर्म होत आहेत त्याला म्हणतो आपण क्रियमाण कर्म. त्या क्रियमाण तर संपतच, त्याची फळं तर मिळत नाहीतच आपल्याला, पण प्रारब्ध कर्मही नाहीसं होतं. आणि ते जे संचित असतं मागच्या खूप जन्मांमध्ये साचलेलं, तेही सगळं नाहीसं होतं. म्हणजे या पलीकडे, या उपर त्याला बंधनात अडकवणारी कुठलीच गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणून समग्रम प्रविलीयते असं म्हणण्याचं कारण आहे ते त्यासाठी. समग्रम प्रविलीयते म्हणजे टोटल नाहीसं होतं.